तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणाः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. सगळ्यांनाच नमस्कार. आपण गेले 3-4 दिवस श्रावण मासानिमित्ताने या सायंकालीन सत्संगात आपण भेटतो आहोत, सम्मिलित होतो आहोत. या पृथ्वी तलावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आनंदानेच स्वागत केलं जातं आणि हसत हसतच स्वागत केलं जातं. कोणाचाही स्वागत रडत होत नाही, कोणाचाही स्वागत शिवीशापानी होत नाही. प्रत्येक बाळाचा स्वागत या पृथ्वी तलावर अत्यंत आनंदाने केले जाते. आणि जेव्हा अवनी तलावर आपण येतो त्यावेळी आपण सर्वही गौरवान्वितच असतो. कोणाचाही अगौरव नसतो, कोणीही कमी नसतो. सर्वही श्रेष्ठ म्हणूनच आपण जन्माला येतो. इथे आल्यानंतर जसं बाळ हळूहळू मोठं होते, जसं की मी म्हटलं आत्ता, जसं येतो जन्माला तसं कुठलंही ब्रँड आपल्याबरोबर नसतं. कुठलंही शिक्का असं आहे तसं आहे अमुक तमुक असं नसते, कुठलंही नसते. बाळ जन्माला येते तेव्हा कुठलंही ब्रँड बाळाबरोबर नसते. आणि बाळ जसंही वाढायला सुरू होते, बाळाच्या वाढत्या वयाबरोबर ज्या काही गोष्टी शिकते आणि वावरते आणि त्या शिकण्यावरून, त्याच्या आचरणावरून मग हळूहळू चांगलं की वाईट, गुणी की अवगुणी, सुसंस्कारी की असंस्कारी, अशा पद्धतीचे स्वतःची ब्रँडिंग बाळ स्वतःच करायला सुरू करते. आणि त्या बाळाची वर्तन बघून समाजातील माणसं वेगवेगळ्या पंक्तीत त्याला बसवायला सुरू करतात. हे सज्जनांची पंगत वेगळी, दुर्जनांची पंगत वेगळी, उद्योजकांची पंगत वेगळी, आळशी लोकांची पंगत वेगळी. अशा वेगवेगळ्या पंक्तीत ह्याचीच आचरण पाहून लोक बसवतात. परंतु लोक बसवतात म्हणून तो तसं करतो असं कधीच होत नाही. बाळच आपल्या आचरणाने सर्वही स्वतःची ब्रँडिंग तयार करत असते. आणि सगळ्यांना चांगलंच व्हायचं असते, कोणालाही वाईट व्हावं असं वाटत नाही. आणि कोणाच्याही पालकांना, जन्मदात्यांना आपलं बाळ मुलगी असो किंवा मुलगा असो निषिद्धाचरणाचा बनावं असं कोणीही अपेक्षा करत नाही. तथापि पूर्वसंस्काराने म्हणा, सहवासाने म्हणा, परिस्थितीने म्हणा, दार्जिन्याने म्हणा, बलात्काराने म्हणा, बळजबरीने म्हणतो आपण, कोणत्या तरी कारणास्तव चांगलं तरी होते किंवा वाईट तरी होते, त्याचा ब्रँडिंग होते. परंतु अपेक्षा मात्र सगळ्यांनाच चांगलं व्हायचं असतं. आणि
आमच्या शास्त्रकारांनी असं म्हटलेलं आहे, कोणालाही चांगलंच व्हावं असं वाटत असेल, लहानपणी असो, तारुण्यात आल्यानंतर असो किंवा आणखीन पुढे गेल्यानंतर असो, काही गोष्टी जर टाळला तर तो निश्चितच महान बनतो. एक 5-6 गोष्टी टाळणं आवश्यक आहे. आणि माणसाला लहान करणाऱ्या काही गोष्टी आहेत, तेवढा जर माणूस प्रयत्नपूर्वक टाळला तर तो महान व्हायला त्याला वेळ लागत. बालसखित्वम अकारण हास्यम स्त्रीषु विवादम असज्जन सेवा गर्धवयानम असंस्कृतवाणीम षट्सुनरो लघुताम उपयाती. या 6 गोष्टी आहेत माणसाला लघुता, हलकेपणा आणतात. माणूस किती मोठ्या घराण्यात जन्माला आला, कुठे चांगल्या घराण्यात जन्माला आला, गरीब घराण्यात जन्माला आला, याला काय अर्थ नसतो. त्याच्या आयुष्यात हे जर टाळता आले त्याला तर तो महानच बनतो. बालसखित्व त्याच्या आयुष्यात त्याला टाळता येईल का? लहानांचा संगत करणं कदापिही योग्य नाही. लहानांचा संगत म्हणजे कुठल्या अर्थाने लहान? वयाने लहान, पैशाने लहान, का ताकदीने लहान, मतसंप्रदाय जातीपंथाने लहान, काय गुणांनी लहान, कशाने लहान म्हणायचं? समाजात तरी आपण पाहत असतो की मोठी माणसं ही लहानासारखे वागत असतात आणि कधी कधी लहान मुलं सुद्धा मोठ्या माणसासारखे वागत असतात. लहानांमध्ये मोठेपणा दिसत असते आणि मोठ्यांमध्ये लहानपणा दिसत असतो. मी नेहमी म्हणत असतो, 2 मित्र होते, लहान लहान मुलं, मला वाटते प्राथमिक शाळेत शिकत होते, असतील 3री-4थीत शिकणारे. दोघेही मित्र होते आणि शेजारी शेजारी घर दोघांचे. एका मुलाच्या आई वडिलांना कुठेतरी लग्नाला जायचं होतं पाहुण्यांच्या गावी. मग शेजाऱ्यांना सांगितलं, रामू शामू होते असं म्हणूया, शामूच्या घरातल्यांना जायचं होतं. त्याने रामच्या आई वडिलांना सांगितले की आम्ही थोडंसं चाललोय दिवसभर बाहेर आणि आमच्या मुलाकडे जर लक्ष असू दे. जाऊ म्हणाले, काय हरकत नाही, रामू बरोबर येईल, जेवण करेल, खेळत राहतील दिवसभर तिथेच. आणि ज्यावेळी संध्याकाळी ते आले तेव्हा शामू रडत होता. त्यांच्या आई वडील आले तेव्हा शामू रडत होता बाहेर रस्त्यावर. आई वडिलांना राहवलं नाही, विचारले, का रडतोयस? म्हणाला, रामू मारला मला. त्या आई वडिलांनी मागे पुढे विचार न करता धनाधन त्याला ठोकलं, रामूला ठोकल्यानंतर रामू रडायला लागला. रामू मोठ्याने रडायला लागल्यावर रामूचे आई वडील बाहेर आले. म्हणाले, काय झालं? श्यामच्या आई वडिलांनी मारले मला. झालं, ही लहान राहिले बाजूला, मोठ्यांचं सुरू झालं, आमच्या मुलाला हात कसा काय उगारलात तुम्ही? आणि दिवसभर तुमच्या बाळाचा आम्ही सांभाळ केली ते केले. काय सांभाळ करताय तुम्ही? म्हणाले, आमच्या पोराचा बघा हे कसं वण उठलेलं आहे, असं मारलाय तुमच्या पोराने, गुंड आहे तो, असं आहे तसं आहे. भरपूर बोलले ते दोघे. आणि ते बोलले म्हणताना ही त्यांच्या अंगावर धावून गेले. प्रकरण कुठपर्यंत गेलं हे? शेवटी दोघेही एकमेकांच्या विरोधात पोलीस स्टेशनला गेले तक्रारी करायला. हातापायी केले दोघांनी, करून नंतर दोघेही पोलीस स्टेशनला गेले. आणि पोलीस स्टेशनला बराच वेळ लागणार.
आणि उशिरा आले रात्री आणि झोपले. सकाळी उठल्यानंतर 8 वाजता बघतात, आतापर्यंत गुण्यागोविंदांनी राहिलेले घर आहे. आता दोन्ही घरांमध्ये तणाव भरपूर होता, परंतु दोन्ही मुलं रामू शामू पुन्हा गल्लीत खेळत होते, कारण ते एकमेकांना सोडून राहू शकत नव्हते. हे पाहिल्यानंतर असं वाटलं की लहानांचा मोठेपणा म्हणायचे की मोठ्यांचे लहानपणा काय. जी मुलं भांडले होते, मुलांची भांडणात पालकांनी एवढं नाक खुपसायची गरज नसतो. मुलं भांडत असतात आणि पुन्हा तासाभराने ते एकमेकांना सोडून राहत नाही, पुन्हा एक होत असतात, पुन्हा खेळत असतात. परंतु आईवडिलांनी त्याच गोष्टीला मोठं केले आणि स्वतःच भांडले. आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी लहानपणा दाखवणारी ह्यांना लहान म्हणावं, आणि ज्यांच्यासाठी एवढं सर्व झाले आणि ती मुलं सगळी विसरून आता गल्लीत खेळायला लागलेत, ते लहान की मोठं म्हणावं. असं वाटतं की वयाने लहान जरी असले तरीसुद्धा ते मोठे आहेत, हे वयाने जरी मोठे असतील तरीसुद्धा हे लहान. कथा म्हणजे असंच असते अशातला भाग नाही, अशी अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात समाजात. तेव्हा मोठी माणसं म्हणवणारी आपण खूप छोटी छोटी जे गोष्ट असतात त्या गोष्टींसाठी संघर्षाला उतरत असतो. इथे पहिलंच माणसाला अल्पता येण्याकरता, लघुता येण्याकरता पहिलं कारण कुठलं असेल तर बालसखित्वम. अपरिपक्व बुद्धीची माणसं जी असतात त्यांना बाल असं म्हणतात. अपरिपक्व बुद्धीची, परिपक्वता नाही आहे त्यांच्या. मग ते पुरुष असो, महिला असो, वयाने किती असो, जातीने कोणी असो, आणि श्रीमंत असो, गरीब असो, कोणी असो, जर त्यांच्या बुद्धीमध्ये परिपक्वता नसेल, आचरणामध्ये पक्वता नसेल तर तो बाल. अशांचा सहवास करू नये. अशांचा सहवास केले ते अशांची दोस्ती, सहवास नाही, अशांची दोस्ती कधी करायचं नाही, कारण त्यांची दोस्ती केली तर तीच गुण आपल्यात उतरतील आणि आपणही लहान होऊ. बालांची संगत केली तर आपणही बालक होऊ. बालसखित्वम अकारण हास्यम. काही लोकांना काहीतरी घाणेरडे सवय असतात. काय सवय? अकारण हास्यम. काही कारण नाही, मध्येच हसायचं. कधीचं काय आठवते त्यांना माहीत नाही, पण असा भरसभेत म्हणा, 4 माणसात बसलेत किंवा एकटेच आहेत, असं अकारण हास्यम, कारण नसताना हसणं अत्यंत चिल्लरपणाचं लक्षण आहे. काहीही कारण नाही, कोणत्याही गोष्ट घडलेले नाही आहे, आणि 4 माणसात आपण बसलेले आहोत, अकारण हसलो. आपण अकारण जेव्हा हसतो त्याच्यावर अनेक लोक संशय घेतात. मला तरी बघून हसले नसतील ना, माझं तरी हे बघून हसले नसतील ना, माझं तरी अशा झाल्याने हसले नसतील, असं प्रत्येक जण तर्क बांधायला सुरुवात करतात. आणि त्याच्यामुळे हा माणूस सगळ्यांच्या दृष्टीतनं खाली उतरतो. म्हणून आपोआप अल्पता त्याला येत जाते. अकारण हास्य, कारण नसताना हसायचं. माणूस हसायला पाहिजे, जेव्हा कारण आहे तेव्हा जरूर हसायला पाहिजे, पोट भरून हसायला पाहिजे. परंतु कारण नसताना हसलं तर एक तर तो खलनायक असतो, कारण नसताना हसला तर एक तर वेडा असतो, कारण नसताना हसला तर एक तर मूर्ख असतो तो. आणि ही कुठलेही खलनायक असो, मूर्ख असो, वेडा असो, हे तिघेही कधीही गौरवान्वित म्हणून गणले जाणारे नाही आहेत. म्हणून अकारण हास्य आपल्या जीवनात जर असेल तर ते जितकं टाळू तितकं आपलं गौरव आणि महत्ता वाढेल. तिसरं, पुरुषांनी स्त्रियांबरोबर विवाद करणं, भांडण करणं, आणि पुरुषांनी महिलांबरोबर भांडण करणं. भांडण सुद्धा करायला कमीत कमी तुल्यबळ माणसं लागतात. स्त्रियांनी पुरुषाबरोबर जर भांडण काढणं हे योग्य नाही. स्त्रियांची असेल तर आश्चर्य काही नाही. पुरुष पुरुषाबरोबर लढाई केला तर आश्चर्य नाही आहे. विषम सत्तेत
संघर्ष करायला जर गेले तर ते चिल्लरपणाचे लक्षण मानलं जातं. का? कधी कोणाचा अपमान होईल सांगता येत नाही. कारण दोघांची भाषा वेगळी आहे. महिलांची भाषा वेगळी असते, पुरुषांचा भाषा वेगळी आहे. दोघांची शिबिशाप वेगळे असतात, दोघांची हातवारे वेगळी आहेत, सगळ्यांची मुख भाव वेगळं असतो, भावभावना वेगळे असतात. त्यामुळे ही दोघेही संघर्ष नाही करू शकत. कोणी कोणाशी जरी केले तरी ते अपमानास्पदच आहे, कोणासाठीही सम्मानजनक तो नाही. एक तर संघर्षच सम्मानजनक नाही आहे, तेही जरी संघर्ष भांडणं जरी करायचं असलं तर कोणाबरोबर करतो त्याच्यावर सुद्धा त्या माणसांची किंमत कळते. म्हणून महिलांनी पुरुषाबरोबर, पुरुषांनी महिलाबरोबर अकारण कधीही भांडण करू नये. ते केल्याने त्या माणसाचा किंमत कमी होते. अकारण हास्यम, असज्जन सेवा. जे दुर्जन आहेत त्यांची सेवा कधीही करू नये. दुर्जनांची सेवा करणे म्हणजे आपण दुर्जनांना मदत करतो असाच त्याचा अर्थ होतो. जो समाजकंटक आहे, राष्ट्रघातक आहे, किंवा परिवारात कंटकप्राय अशी माणसं आहेत, किंवा अन्य कुठल्याही प्रकारचा दुर्जन आहे, मग तो आध्यात्मिक क्षेत्रातला असेल, औद्योगिक क्षेत्रातला असेल, का वाणिज्यिक क्षेत्रातलं कुठलाही असेल दुर्जन, त्या दुर्जनांचा सेवा, त्या दुर्जनांना मदत करणं, त्या दुर्जनांचा आदर सन्मान करणं म्हणजे आपणही दुर्जन झाल्यासारखंच आहे. काही कारणास्तव दुर्जनांबरोबर हात मिळवणी करू नये. केल्याने माणसाचा इज्जत कमी होतो समाजात. आणि त्याचबरोबर पूर्व काळात असं म्हटलं जायचं, अरे वाहन कुठलं नाही मिळालं तर चालत जा, पण गाढवावर बसून जाऊ नको. गार्धवयान म्हणजे आपल्याला शोभेल अशाच वाहनाचा वापर कर, असं त्याचं म्हणणं आहे. नाहीतर भलं तू चालत जा, पण गाढवावर बसून जाऊ नको, याचा अर्थ असं. त्याच्यामुळे काय होते की आपली मान सन्मान कमी होते. आणि शेवटचा असंस्कृत वाणी. माणसांची योग्यता कधी कळते? माणूस जी शब्द वापरतो, त्यांच्या जिभेवर जी शब्द खेळतात त्याच्यावर त्या माणसाची योग्यता किती आहे हे कळते. हा कधी कधी ठगे असतात किंवा कधी कधी फसवणारी माणसं असतात. ही खूप अत्यंत विनम्रही बोलतात आणि अत्यंत गोडही बोलतात, पण फसवायचा हेतू ठेवून असतात. त्यांच्या बाबतीत नाही सांगत. सामान्यतः एक माणूस हे अपवादात्मक प्रसंगामध्ये अशी धूर्त असतात. धूर्त लोक हे करतात अशी गोड बोलण्याची, मधुर बोलण्याची युक्ती करून माणसांना फसवतात. हे अपवादात्मक प्रसंगामध्ये, हे सर्वसाधारणपणे नाही. सामान्यतः व्यवहारामध्ये असभ्य भाषा वापरतो, अश्लील भाषा वापरतो, असंस्कृत शब्दांचा उच्चार करतो. त्या शब्दामुळे त्या व्यक्तीची योग्यता कळते. कारण माणूस आपल्या योग्यतेनुसार शब्द वापरायला पाहिजे. तो कोणाच्या घरात जन्माला आला याला काही किंमत नाही आहे, याला काय अर्थ नाही आहे. तो श्रीमंतांच्या घरात आला की गरिबांच्या घरात आला, कोणत्या
सांप्रदायिक लोकांच्या घरात जन्माला आला, कोणत्या पंथाच्या लोकात, कोणत्या जातीच्या लोकांच्या घरात जन्माला आला, हा महत्त्वाचा नाही आहे. त्यांची बोली भाषा महत्त्वाची. मग ते शिकवणारी मातापिता असतील, परिवारातले अन्य लोक असतील, किंवा गल्लीतले असतील, गावातले असतील, किंवा अन्य अनेक वेगवेगळ्या माध्यमातून शिकलेला असेल, पण नेमका काय बोलतोय तो? असभ्य भाषा, असंस्कृत भाषा जर वापरत असेल तर त्या भाषेने तो कधीही महान बनू शकत नाही, गौरवान्वित होऊ शकत नाही. पटकन 1 मिनिटात तो खाली, कितीही गौरवान्वित मोठा माणूस जोपर्यंत तोंड उघडत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल खूप मान सन्मान गौरव असतो. आणि ज्यावेळी तो 2-4 वाक्य बोलल्याबरोबर लोक हळूच मान खाली का, अरे आपण केवढं मोठं समजत होतो याला, हा तरी चिल्लरच माणूस आहे, असं लक्षात येईल. म्हणून ह्या 5-6 गोष्टी जर टाळता आल्या आयुष्यात माणूस महान होतो. आणि ह्या कशावर अवलंबून आहेत? हेच महात्मा विदुर हेच सांगतात की माणूस मोठं व्हायला पाहिजे तर हे जी संस्कार आहेत हे सर्वही चित्तवृत्तीवर अवलंबून आहेत. चित्तवृत्तीवर अवलंबून आहेत. आणि चित्तवृत्तीचा नियंत्रण करायला जर नाही शिकला, चित्तवृत्तीला मोकाट सोडला, तर ह्या सगळ्या गोष्टी मोकाट चालत राहतील. ह्यांच्यावर नियंत्रण यायला पाहिजे. मनुष्याला महान बनायचं आहे, महादेव व्हायचं आहे त्याला, अन्यथा मरकट बनेल. महान बनायचं आहे त्याला, त्याकरता मनुष्य महान बनण्याकरता त्याची चित्तवृत्ती चांगली पाहिजे. काल आपण पाहत होतो की महर्षी पतंजली, जसं की महात्मा विदुराने सांगितले की शास्त्रशुद्ध मार्गाने चित्तवृत्तींचं शोधन करावं, चित्तवृत्तीची मशागत करावी, चित्तवृत्तीची अभ्यास चांगले असावे. का? कालच ते सांगत होते विदुर, महात्मा विदुर 4 गोष्टी सांगितल्या होते त्यांनी. मन स्वभावतः चंचल आहे आणि चित्तवृत्ती जी आहेत माणसांची त्यांना, किंवा मन स्वभावतः चंचल असणाऱ्या मनाला शास्त्रशुद्ध मार्गाने शोधन करून घ्या त्याचं. तिसरं, या शोधित मनाला धर्म आणि अर्थामध्ये नियोजित करा, गुंतवा त्याला. आणि मग चौथं गोष्ट सांगितले की विषासमान असणाऱ्या विषयांपासून बाजूला सारून तत्वा ठिकाणी त्याला स्थिर करा, सत्याच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी त्याला स्थिर करा. हे योग्य माणसांचं, पंडित माणसांचं, बुद्धिमान माणसांचं लक्षण आहे असं म्हटले होते. मग तेव्हा आपण पाहत होतो की शास्त्रशुद्ध मार्ग कोणतं? मनाला शुद्ध करण्याकरता, मनाला वजवण्यासाठी, की जी पतंजली महर्षींनी पहिलंच अध्याय जे लिहिलेले आहे समाधिपाद, की माणसाला समाधी कसं प्राप्त होणार, समाधी म्हणजे काय, समाधीसाठी साधन काय आहे आणि त्यातील बाधा काय आहेत, त्यांचे निवारण कसे केले गेले पाहिजे, याकरताच या प्रथम अध्यायामध्ये त्यांनी सांगितले. चित्तवृत्ती निरोध योग हे सांगत होते. चित्तवृत्तींची निरोध केला पाहिजे, म्हणजे बाहेर जाणारी वृत्ती आणि आतमध्ये जाणारी वृत्ती. आपलं मन जेव्हा इंद्रियद्वारा बाहेर जाते, ते कुठले कुठले बाहेर जाऊन काय काय करते, बाहेर कसं असते, बाहेर जाणाऱ्या वृत्ती कशी आहेत. बाहेर जाणारी वृत्ती क्षिप्त वृत्ती, विक्षिप्त वृत्ती,
मूढ वृत्ती हे बाहेर जातात. मग एकाग्रता निर्माण झाली की ती बाहेरही जाऊ शकते आणि त्याला आतही पाठवता येतं. आणि 5वं निरुद्ध वृत्ती. याला थांबवलं आपण अयोग्य ठिकाणी, अहितकारक कार्याकडे जाऊ नको म्हणून जेव्हा थांबवतो, निरुद्ध करतो, केल्यानंतर ते आतमध्ये त्याला वळवलं, आतमध्ये जाते. आतमध्ये गेल्यानंतर त्याला आत्मदर्शन होतो. आत्मदर्शन झाल्यानंतर तिथे सुद्धा काही अपघात होतात. म्हणून आंतरिक वृत्तीसुद्धा काही आहेत. कुठलं? तिथे अस्मिता किंवा अभिमान किंवा अहंकार निर्माण होतो. मी ब्रह्म आहे किंवा मी आत्मा आहे, मी परमात्मा आहे, अशा पद्धतीचा अहंकार उत्पन्न होतो. त्यालाही रोखणं गरजेचे आहे. म्हणून अंतर्वृत्ती बाह्यवृत्ती हे दोन्ही रोखणे तितकंच आवश्यक आहे. हे रोखण्यापूर्वी ही वृत्ती काय आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे. काल आपण एक वृत्ती पाहिली, क्षिप्त वृत्ती. ही क्षिप्त वृत्ती अशी आहे, अस्वस्थ आहे आणि जिथे एक ठिकाणी अडकलं की तिथनं हलत नाही. खूप लोकांची अवस्था आहे. आणि चिंता नावाची जी चीज आहे ना, त्याचा मूळ कारण ही क्षिप्त वृत्ती आहे. कारण भूतकाळातनं मन वर्तमानात यायलाच मागत नाही. भूतकाळातल्या अनेको गोष्टी जे घडलेले आहेत, आमचे बऱ्या वाईट जे काय घडले असतील, तिथेच हे सारखं जाऊन अडकून बसते, पुढे वर्तमानात येत नाही. त्याच्यामुळे माणसांची उन्नती होत नाही. काल आपण पाहिलं होतं की कसं अडकते तिथे. काळिदासांचं अभिज्ञान शाकुंतल नाटक आहे. क्षिप्त वृत्ती कसं असते आणि त्याची अपघात केवढी भयानक असतात हे पाहता येईल आपल्याला. महर्षी कण्व महर्षींच्या आश्रमात अनेको मुले मुली राहत होते. मुलांचीही व्यवस्था तिथे होते आणि मुलींचीही व्यवस्था होती. शारंगधर, शारद्वता सारखी तरुण मुलेही, अजून बरीच मुलं तिथे राहत होते. आणि प्रियंवधा, अनसूया, शकुंतलेसारखी काही मुलींचाही विभाग कण्वाश्रमामध्ये होता. मुली राहत होते, मुलंही राहत होते. बरीच लोक म्हणतात की नाही, पूर्व काळात मुलींना शिकण्याची व्यवस्था नव्हती. असं काही मतिभ्रष्ट लोक बरळत असतात. पण असं नसतं, असं नव्हतं. कारण आपल्याला माहीत नाही आहे म्हणून आपण काहीतरी बोलत असतो. 1837पर्यंत आपल्या देशात मुलींची, मुलांची गुरुकुलं समान संख्येत होते. कोणीही शिक्षणापासून वंचित नव्हते. आणि जर काय शिक्षणात समस्या निर्माण झाल्या असतील 1837 नंतर मॅकॉले येऊन जेव्हा आपल्या भारतीय गुरुकुल पद्धतीवर बंदी आणली तेव्हापासून. पण त्याचं ज्ञान नसणारी बरीचशी माणसं असं बोलत जातात की इथे मुलींची आणि ह्यांची त्यांची शिक्षणाची, शूद्रांची व्यवस्था नव्हती, वैश्यांची व्यवस्था नव्हती, असं काय 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 तरी बरळत असतात. त्यांना माहीत नाही की आमची ऋषी सगळीही सामान्य घराण्यातलीच होती. वाल्मिकी कोळी होता, पराशर कोळीच होते, महर्षी व्यास हे कोळीच होते, दुर्वास नाभिक समाजातले होते, अगस्त्य बेरड समाजातले होते. असे अनेक ऋषी ज्यांच्या नावाने गोत्र निर्माण झालेत, ते कोणी ब्राह्मण नव्हते. पण मतभेद आणि मनभेद निर्माण करून हे देश झुंजत राहावं याकरता ब्रिटिशांनी केलेले षडयंत्राला बळी पडले. आणि ब्रिटिश निघून गेली, पण त्यांची संतान मात्र इथे, भारतीय संतान इथेच राहिले. आणि आजही याच कार्यात मग आर्य, द्रविड आणि ही जाती ती जाती ही नेहमी लढाया लावत फिरत असतात वेगवेगळ्या. आणि पुरुष, स्त्री,
भेद होता इथे, असं तसं चालू असतं. असं नव्हतं काय. कण्व ऋषीच्या आश्रमात दोघेही होते, मुली आणि मुलं. आणि कण्व ऋषी तीर्थाटनासाठी गेले होते आणि बाकी सगळी वृद्ध तपस्विनी वगैरे, तापसी वगैरे होत्या, गौतमी वगैरे होत्या, वृद्ध तपस्वी पण होते, तपस्विनी पण होते, खूप लोक होते. त्या कण्वाश्रम खूप मोठा होता. एके दिवशी महाराजा दुष्यंत कोणाला तरी मदत करण्याकरता सैन्य समवेत गेले होते आणि परत येताना वाटेत कण्वाश्रमात उतरून ऋषींना भेटून दर्शन घेऊया म्हणून उतरले. आणि विचारपूस केल्यानंतर ऋषी बाहेर गेलेले कळले. आणि तारुण्यावस्थेत आलेली ही मुलगी शकुंतला तिथे होती, झाडांना काहीतरी पाणी घालत होती. महाराजा दुष्यंत म्हणाले की थोडा पाणी मिळेल का. पाणी दिली. आणि नंतर दोघांमध्ये परस्परांमध्ये प्रेमभाव उत्पन्न झाला. झाल्यानंतर मग आता थोडक्यात गांधर्व विवाहच झाला. प्रेम विवाहाला गांधर्व विवाह असं म्हणतात. गांधर्व विवाह झाला. आणि मग महर्षी येतील म्हणून 4 दिवस राहिले, नाही आले म्हणून ते नंतर राजा दुष्यंत निघून गेले. पण जाताना एक आठवणीसाठी म्हणून अंगठी तिच्या हातात घातलेले होते, किंवा विवाह संदर्भात घालावं लागतो, ती अंगठी घातलेली होती. आणि महाराजा दुष्यंत निघून गेले आणि वडील आल्याशिवाय नवऱ्याच्या घरी जाता येत नाही. पण दर दिवशी तिला हे जे प्रेमज्वर लागलेली होती त्यातच ती मग्न असायची. एके दिवशी आश्रमासमोर बसलेली होती झाडाखाली, बरोबर पारावरच बसलेले होते, आश्रमाच्या दारातच. दुर्वास महर्षी कण्वर्षींना भेटण्याकरता आले. कण्वमहर्षी आहेत का, कण्वमहर्षी आहेत का 2-3 वेळ विचार. ही मुलगी बसली तिथे शकुंतला, आहेत का आहेत का विचार. पण ही चिंतेत होती दुष्यंतांची. शरीरच इथे होता पण मन काय त्या शरीरात नव्हता. 2-3 वेळ विचारलं तरी सुद्धा आलेल्या अतिथींचा अपमान केल्याबद्दल इतका राग आला त्यांना की मी इथं समोर उभं राहून विचारतो तरी सुद्धा माझा मान सन्मान करत नाही, माझ्याशी बोलत नाही. म्हणून ऋषींनी ओळखले हे कोणाच्या तरी विषयात तल्लीन आहे असं कळल्यानंतर, ज्याच्यामध्ये तू तल्लीन आहे तोच तुला विसरून जाऊ दे असं शाप देऊन गेले. ज्याच्यामध्ये तू तल्लीन आहेस तोच तुला विसरून जाऊ दे असं शाप दिले. शाप देऊन सरसर सरसर सर जात होते. तेवढ्यात पाठीमागच्या बाजूला प्रियंवदा अनसूया ही फुलं काढत होते आणि त्यांच्या हातातली बुट्टी फुलाची पडली. पडल्याबरोबर त्यांना लक्षात आला, आवाज पण आला सरसर जाताना आणि शापाचा पण आवाज आलेला होता. काहीतरी दुर्घटना घडलेली आहे शकुंतलेबरोबर म्हणून त्या दोन्ही मुली धावत आले. तर दुर्वास महर्षी चाललेले होते. जाऊन दोघांनी साष्टांग दंडवत घालून ऋषींना थांबवलं की आमची मैत्रीण तिनं चूक केलेली आहे आणि तिचं असं असं झालेलं आहे, त्यामुळे ती विमनस्क आहे आणि ती इथे शरीरानेच उपस्थित आहे आणि मनाने मात्र ती दुष्यंताबरोबरच असते. म्हणून तुम्ही क्षमा करा आणि तिचा शाप एवढा उशाप करा. म्हणाले दिलेले शाप परत घेता येत नाही. नाही काही करा, तिला वाचवायला पाहिजे म्हणाले. अगं तिचा गांधर्व विवाह झालेले, आता कण्वर्षी आल्यानंतर ती जाणार आहे आणि आपण तिचं जीवन बर्बाद करू नका, काहीतरी करा. तेव्हा त्यांनी सांगितलं की दुष्यंताने दिलेले कुठलंही एक वस्तू तिच्याकडे जर असेल तो विसरून गेला. माझा शाप दिला ना मी, त्याच वेळी हिला तो विसरला. मग तुम्ही घेऊन गेला तरी तो हिला ओळखणार नाही. मग कधी ओळखेल? त्यांनी दिलेले एखादं वस्तू हिच्याकडे असेल तर ते दाखवला तर तो ओळखू शकेल म्हणा. मग त्यांना थोडासा
बरं वाटलं, कारण अंगठी हिच्याकडे आहे हे त्यांच्या लक्षात. मी एवढं सांगण्या पाठीमागचं तात्पर्य एवढं, क्षिप्र वृत्ती म्हणजे, क्षिप्त वृत्ती म्हणजे काय असते? एवढ्या दिवसाची घटना, समोर कोण आले गेले काही नाही आहे, त्या भूतकाळामध्येच आपलं मन जे अडकून पडलेलं आहे ना, अस्वस्थ मन, ह्याला म्हणतात क्षिप्त वृत्ती. ही शकुंतलेचं असं नाही आहे. आम्ही बरीच मंडळी शकुंतलेची भावंडी आहोत. आपण आमची अनेक लोकांची मन भूतकाळातच असते, कारण भिन्न भिन्न असतील, वेगवेगळे असतील. असं का होतो? वृत्ती क्षिप्त आहे. मग याला बदलता येते की ना? येतं ना. ही एक प्रकारची वृत्ती झाली. दुसरी विक्षिप्त वृत्ती. विक्षिप्त वृत्ती म्हणजे चंचल वृत्ती. शरीर मन बुद्धीचा ताळमेळ नाही आहे. एकाची अपेक्षा एक, दुसऱ्याची अपेक्षा एक, तिसऱ्याची अपेक्षा एक, हे तिघांचाही ताळमेळ नाही आहे. शरीर मन बुद्धी यांचा ताळमेळ नाही आहे. ताळमेळ नसल्या कारणाने माणूस अत्यंत चंचल झालेला असतो. आमची वृत्ती खूप चंचल झालेली असतात. कारण अनेक असू शकतील, परंतु पाऱ्यासारखं, पारा जसा एका ठिकाणी थांबत नाही. पारा एका ठिकाणी थांबत नाही, हलत असते, सारखं हलत असते. आमची मन सुद्धा पाऱ्यासारखं हलत असते. याकरता म्हणतो ना आपण, माणूस बसतो जाग्यावर, बसला तर 5 मिनिट एका अवस्थेत बसू शकत नाही. का? शरीर मन आणि त्याची बुद्धी हे तिन्हींमध्ये एकमेकांना साथ देत नाही. मनाला बसायची इच्छा आहे तर शरीर साथ देत नाही, बुद्धीला थांबायची इच्छा आहे तर मन साथ देत नाही. म्हणून छत्रपती शिवरायांची एक मंत्री होते, त्यांचे नाव आठवत नाही, आज्ञापत्र नावाचा एक ग्रंथ आहे त्यांचा. त्या ग्रंथामध्ये राजा कसा असायला पाहिजे, राजांचं कर्तव्य काय असायला पाहिजे हे लिहिलेले. त्यात एक प्रकरण आहे, आसन विजय नावाचा प्रकरण. आसन विजय म्हणजे माणूस आधी नीट बसायला शिकायला पाहिजे. बसायचं म्हणजे बसायचं नाही, आसन विजय म्हणजे ज्या कार्यासाठी ज्या आसनामध्ये किंवा ज्या अवस्थेमध्ये तो आहे, तो कार्य पूर्ण होईपर्यंत ती अवस्था त्याचा बिघडता कामा नये. आम्ही असं बसतो 5 मिनिटात, इकडचं इकडे काढून टाकतो, इकडचं इकडे काढून टाकतो, आणि मागेच एकदा वळतो, पुढे एकदा वळतो. का? आसन विजय नाही आहे आमचा. आम्ही जिंकत नाही, आसन नाही जिंकू शकत, आसन नाही जिंकू शकत. विद्यार्थी बसतात अध्ययन करायला. अध्ययन करायला बसले की काय कुठलं पुस्तक घेऊ आता, एक घेतो 2 मिनिटात 5 मिनिटात ते बदलतो, दुसरं घेतो, तिसरं घेतो, चौथं घेतो, आणि एवढंच सोडतो. नाही हे बरं नाही वाटत म्हणतो, मध्येच जरासा टीव्ही लावायचा म्हणतोय. टीव्ही सुद्धा जास्त वेळ बघत नाही, तेवढ्यात जरा म्हणतो जाऊन खाऊन येऊया काहीतरी, आणि मध्येच म्हणतात नाही कंटाळा येतो त्यामुळे जरासा आता चहा घ्यायला पाहिजे. विक्षिप्त मनाचं लक्षण आहे. चहा घेतली तरच जर स्थिर राहत असेल तर तो स्वस्थ नाही आहे. मग म्हणतोय नाही जरासा मला गुटखाच खायला पाहिजे तरच स्वस्थ वाटते, नाहीतर हातपाय कापायला लागतात. गुटखा खाल्ले तर त्याचा मन चांगलं राहतो, तंबाखू खाल्ले तर त्याचं मन स्वस्थ राहते. असं वाटत असेल तर समजायचं की हे विक्षिप्त झालेले, वृत्ती यांची विक्षिप्त झालेली. प्रत्येक क्षेत्रात कधी कधी माणसं खूप हुशार असतात, दक्ष असतात, क्रियाशील असतात, पण वृत्ती जर विक्षिप्त असेल हे करू की ते करू. मग भले शेतकरी असेल, उद्योजक असेल, कोणी असेल, मग एकदा वाटते की हेच केले तर बरं, मग दुसऱ्यांदा त्याला वाटते ही नाही हो, ते नोकरीच केलेले बरं, नोकरी उद्योग कशाला, ह्यात कधी फायदा तोटा होऊ शकते, कुठे आपण सोसत बसायचं, त्यापेक्षा नोकरी केलेले बरं. आणि एकदा वाटते नोकरी काय बाबा, किती पैसे मिळाल तर कोणाच तरी चाकर ना,
त्याच्यापेक्षा आपण स्वतःचंच काहीतरी करूया असं एकदा वाटते. आणि तेवढ्यात म्हणतो नाही हेही नको तेही नको, निश्चिंत म्हणजे सरकारी नोकरी बघा, मग ह्याची त्याची पाया पडून ते मिळवता येते का ती बघूया. आणि एवढा ते म्हणतो हे नको, काहीतरी आपण संगीत विंगीत शिकूया. आणि त्याच्यात 4-8 दिवस जाते न जाते तेवढ्यात म्हणतो हे नको, नाटकमध्ये जाऊया, नाटकामध्ये. हुशार आहे, त्याच्याकडे सगळे आहे, पण विक्षिप्त आहे, वृत्ती विक्षिप्त आहे, काही करू शकणार नाही. हा विक्षिप्त म्हणा, विक्षिप्त वृत्तीचे काही नाही करू शकणार. लहान मुलं असतात कधी कधी, जे दिसेल ते पाहिजे म्हणायला लागतात. केळी दिसले की आई केळी घ्यायचंच आहे म्हणतं, सफरचंद दिसले की आई सफरचंद घ्यायचंच म्हणतं, बताशी दिसले की आई हे बताशी घ्यायचंच, फरसाण दिसले की फरसाण घ्यायचीच, मिठाई दिसले की मिठाई घ्यायचीच, चेंडू दिसले की चेंडू घ्यायचे, चष्मा दिसले की हे पाहिजेच, जे दिसेल ते पाहिजेच. का? विक्षिप्त आहे, चंचल आहे, चंचल आहे, वृत्ती चंचल आहे. आणि मुलंच अशी असतात असं नाही, कधी कधी मोठी माणसं सुद्धा असंच करतात. मोठी माणसं सुद्धा कधी कधी ना ज्याचं भाषण ऐकतात ना त्याच्यासारखंच व्हावं असं वाटायला लागतं त्यांना. आणि ज्याला पाहतात ना, एखादा नेत्याला पाहिलं आणि त्याचा मान सन्मान हार तोरई बिरई बघितला आणि ते वाजत गाजत त्याला आणताना बघितलं, म्हणते अरे आपणही नेता झाले तर बरं होईल म्हणतात. आणि पडलं त्याचं काही नुकसान झालं तर म्हणतात नाही गेलो ते बरं झालं, म्हणजे असंही म्हणतात. आणि तेवढ्यात एखादा महात्मा आला, त्याचा मान सन्मान पाया पडायचं, त्याची पूजा अर्चना बघितलं, म्हणतात आपण महाराज झालो असं तर बरं झालं असतं की ह्यात कशाला अडकून पडलो आपण. असं अस्वस्थ राहणारी, असं सारखं 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 वृत्ती बदलत राहणारी विक्षिप्त वृत्तीची माणसं म्हणतात, विक्षिप्त वृत्ती म्हणतात. विक्षिप्तता आहे, नेहमी बदलत राहतात. ही विक्षिप्तता कुठल्याही कामाला येत नाही. मी वाचत होतो कुठेतरी, खेड्यागावात एक महात्मा होते, महाराज, वयस्कर झालेले होते, डोंगरी भाग होता, दळणवळणाची साधन फारशी नव्हते. अशा प्रदेशात एक मठ बांधून, आश्रम बांधून होते. खूप लोकांची श्रद्धास्थान होते. आणि महाराजांची वय झालेली, वय झाल्या कारणाने महाराजांना वाटलं की आता उत्तराधिकारी नेमायला पाहिजे. चिंता एक संन्यासाला दुसरं काय असणार, ही जी आहे ही सगळे पाहण्याकरता, हे सर्व सांभाळण्याकरता, ही जी काय धर्मकार्य आहे कोणाला तरी सोपवायला पाहिजे, एकच चिंता. त्यांचे वरिष्ठ एक महात्मा खूप दूरवरच्या प्रदेशात होते आणि त्यांच्याकडे गुरुकुल होता. कोणालाही जर संन्यासी लागत असतील तर त्यांना पत्र पाठवायची, मग त्यांनी यांचे उत्तराधिकारी पाठवून द्यायचे. यांनी एक पत्र लिहिला की माझं वय झालेलं आहे आणि आता हल्ली प्रकृती माझं थोडंसं नाजूक राहतं आणि स्मृती पण आता कमी झाली, म्हणून मला एक चांगलं उत्तराधिकारी पाठवून द्या. मग त्या महात्माना पत्र पोचला. पोचल्यानंतर आश्रमात जेवढी संन्यासी होते सगळ्यांना बोलवून घेतले आणि एकाच्या हातात पत्र दिले, हे वाच म्हणाले. तो पत्र वाचला. वाचल्यानंतर म्हणाला कोण कोण जायला तयार आहे. त्या खेड्यागावात आहेत महाराज, तिथे अत्यंत दुर्गम भागात राहतात, खूप चांगलं कार्य आहे त्यांचं, आणि ही जबाबदारी घ्यायला कोण तयार आहे तुम्ही. मग मी जाईन मी जाईन मी जाईन असं म्हणाले. पण एका मठाला एकच उत्तराधिकारी लागत होता. बऱ्याच लोकांनी हात वर केलेले होते, बऱ्याच लोकांनी, म्हणजे त्यातल्या 5 लोक म्हणाले आम्ही जायला तयार आहोत. महाराज म्हणाले ठीक आहे, तयार व्हा उद्या सकाळी. पण कळे ना की 5 लोकांमध्ये नेमकं जायचं कोणी. मग शेवटी एकाने विचारलं, महाराज हे 5 लोक तयार झालेत, ह्यात जायचं कोणी. महाराज म्हणाले 5ही जाऊ द्या. आश्चर्य वाटलं सगळ्यांना. एक आश्रम आहे, एक उत्तराधिकारी मागितले आणि हे 5 कशाला पाठवताय तुम्ही. महाराज म्हणाले तुम्हाला नाही कळणार, ते
खूप दूरवरचा प्रदेश आहे ते. जाऊ द्या 5 म्हणाले. महाराज काय कारण तरी सांगा. कारण तुम्हालाच कळेल ते, तुम्हालाच कळेल. थोडासा संयम राखा, तुम्हालाच कळेल. मला माहिती आहे 5 लागणार. सगळ्यांच्या मनात किलबिल सुरू झाला की महाराजांचा काय हेतू असेल. 5 लोकांना पाठवायला लागले. 5 एकच माणूस त्यांनी बोलवले तर ह्यांनी 5 लोकांना पाठवले, 5 लोकांना पाठवले. आणि नेमकं काय होणार, कसं होणार, सगळ्यांचीच लक्ष लागून राहिलं. निघाले 5 लोक. जाता जाता एक पहिलं 50 किलोमीटर 50 मैल गेल्यानंतर एक गाव लागलं. त्या गावातनं जात होते तर एका झाडाखाली बसलेले होते विश्रांतीसाठी. गाववाले 4-8 लोक आले आणि म्हणाले, आपण कोण, कुठून आलात, कुठे चाललात. ते म्हणाले, असं असं ह्या आश्रमातनं गुरुकुलातनं आम्ही निघालोय. कुठे, अजून खूप लांब आहे आमचा प्रवास, अजून 200-400 किलोमीटर आम्हाला जायचा आणि तिथे एक मठाधिपती पाहिजे, उत्तराधिकारी पाहिजे, चाललं. तेव्हा ते गाववाले म्हणाले, होय बोललात ते बरं झालं. आमच्याही गावात एक मठ आहे आणि आश्रम आहे, त्याचे अधिपती जाऊन आता 4-5 वर्ष झाले, दुसरं कोण मिळेना झालेत आम्हाला. मग तुमच्या 5 पैकी कोण होणार का इथे, असं त्यांनी विचारलं. विचारल्याबरोबर हे 5 एकमेकांचे चेहरे बघायला लागले आणि एक जण म्हणाला, अरे आपल्याला गुरुजींनी तिकडे जायला सांगितले. अरे तिथे तरी एकच लागणार आहे, मग 5 जण जाऊन काय करायचं आहे. एक जण म्हणाला, मी होतो म्हणाला इथे, राहिला तो तिथेच. 4 म्हणाले, चला बाबा आपण जाऊ पुढे. पुढे गेले 4 पुढे गेले. 4 पुढे गेल्यानंतर आणि एक शहर लागला. त्या शहरातनं असं जात होते आणि राजा समोरनं येत होता. राजा समोरनं येत होता. राजा विचारला, कोण आपण, कोणीकडे चालला. ते म्हणाले, आम्ही असं असं या महाराजांचे शिष्य आहोत, या गुरुकुलातनं आम्ही निघालोय आणि अमुक ठिकाणी जायचं आहे, तिथे एका उत्तराधिकाऱ्याचे. त्यात एक मुलगा अत्यंत स्फुरद्रूप होता, सुंदर होता आणि राजतेज होता त्याच्या चेहऱ्यावर. राजा म्हणाला, अरे तुम्हाला तरी जायचंच आहे, ठीक आहे, पण ह्यातला एक मुलगा मला पसंत आहे. मला मुलं नाही आहे, मुलगीच एक आहे आणि माझी मुलगी देऊन लग्न करतो आणि माझ्या उत्तराधिकारी हो ना. उत्तराधिकारी तरी कुठेही व्हायचंच आहे तुम्हाला, मग माझ्याच उत्तराधिकारी व्हा ना म्हणाले. दुसरी 2 म्हणाले, 2-3, अरे आपण संन्यासी आहोत, संन्याशांची उत्तराधिकारी होण्याकरता आपल्याला पाठवले, राजा तरी आपल्या उत्तराधिकाऱ्याला पाहतोय. ज्या मुलाला त्यांनी अपेक्षा केली होती तो मुलगा म्हणाला, आहे ना मी तयार आहे म्हणाला. कारण मस्तपैकी राजवाडाच मिळतोय, आता राजाच बनतोय म्हटल्यानंतर कोणाला नको वाटते. म्हणाला, जाऊ द्या म्हणाला. एक जण म्हणाला, अरे एवढी वर्ष तू संन्यासी होण्याकरता एवढं अध्ययन केले, तेवढं अरे केलेलं काय फुकट जाणार आहे का, मी फक्त आता राजा होतो ना म्हणाला. थांबलाच तो तिथेच. 3 निघाले पुढे. 3 निघाले. पुढे गेल्यावर एक घर, त्या घरात एक म्हातारी होती आणि तिची मुलगी. खूप रडत होते. कोणतरी गेलेले त्यांची, रडत होते. म्हणत होते, घरातला मुलगा करता पुरुषच गेला, आता आमचं होणार कसं, कोण सांभाळणार आम्हाला या वयात. ही मुलगी तरी आत्ता तारुण्यात येणारी आलेली होती मुलगी आणि तिचा भाऊ जो होता मोठा मुलगा तो निघून गेला होता. आता आम्ही दोघी अबला स्त्री, आमचा कोण सांभाळ करणार, असं म्हणून ते हंबरडे फोडून रडत होते. आणि ह्या तिघांपैकी एकाला दया आली, नाही नाही ह्या म्हातारीला मी सांभाळेन म्हणाला. मी सांभाळ, अरे आपल्याला पुढे जायला पण, होय पाठवलो, हेही पुण्यकार्यच आहे ना, हे काय पाप करायला चाललोय थोडी. ही वृद्ध माणसं जे कष्टात आहेत, कष्टात असणाऱ्या माणसांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. झालं, तो तिथेच राहिला. आता 2 राहिले.
2 राहिले. जाता जाता पुढे एक गाव लागला आणखीन. त्या गावात गाववाले विचारले, कुठे चाललाय तुम्ही? असं असं ह्याला जायचं आहे. मग तुम्ही असं का करत नाही? आमच्या गावात मोठं तीर्थक्षेत्र आहे इथे, म्हणजे लाखांनी माणसं येतात. आम्हाला एक पंडित पुरोहित पाहिजे इथे. पुरोहित पाहिजे, विद्वान पाहिजे तुमच्यासारखं. तुमच्यापैकी एक जण राहिला. हाताखाली पुजारी भरपूर आहेत म्हणाले, पण प्रमुख अर्चक कोण नाही आमच्याकडे. आणि दर दिवशी लाखांनी उत्पन्न आहे आमच्या तीर्थक्षेत्राचं. याकरता एक जण जबाबदारी घेतला तर फार बरं होईल. त्यातला एक म्हणाला, मी राहीन ना. म्हणाला, का? पुढे आता गाव जवळ आले, तिथे एकट्याचीच गरज आहे, मी इथे राहीन म्हणाला. आणि शेवटी राहिला एक. तो गेला तिथे त्या गावात, गुरुजींना भेटला. भेटून गुरुजींनी विचारलं, बाबा रे आलास, बरं झालं. काय सांगितलं गुरुजींनी तुमच्या? म्हणाले, गुरुजींनी 5 लोकांना पाठवले होते, मी एकटाच पोचलो म्हणाला इथपर्यंत येऊन. का म्हणजे वृत्तीत विक्षिप्तता असल्या कारणाने, चंचलता असल्या कारणाने, एकाग्रतेचे अभाव असल्या कारणाने जिथपर्यंत जाणं आवश्यक होतं तिथपर्यंत सगळी पोचले नाही. याचा अर्थ आमच्या जीवनात आम्हीही बऱ्याच वेळी लक्ष निर्धारित करतो, ध्येय निर्धारित करतो, त्या ध्येयापर्यंत पोचायला साध्य होत नाही. त्याच्या कारण चंचल वृत्ती, आमची चंचल वृत्ती, अन्य काहीही कारण नाही आहे. कारण आमची चंचल वृत्ती आहे. चंचल वृत्तीमुळे आम्ही तिथपर्यंत जाऊन पोचू शकत नाही. एकच कार्य नाही, अनेको कार्यांमध्ये प्रत्येक व्यक्तीची जीवनात काही ना काहीतरी लक्ष्य आहे किंवा उद्दिष्ट आहेत. त्या उद्दिष्टापर्यंत का पोचत नाही? जसं विहिरीतनं पाणी काढलं की असं ऊसाला पाजायचं आहे किंवा भाताला पाजायचं आहे, आणि कुठे बागायती जे काय फळभाजी केलेले, पालेभाजी केलेले, ओपे केलेले किंवा सरी पाडलेले तिथपर्यंत न्यायचं आहे. पाणी कधी पोचणार त्या इप्सित ठिकाणी? जर पाट नीट असेल तर तिथपर्यंत पोचणार. पाटाला फाटे फुटले असतील तर पाणी 4 दिवस झाले तरी तिथे नाही जाणार. तसं चित्ताला जर फाटे फुटले असतील तर ध्येयापर्यंत ते चित्त जाऊ शकत नाही, ध्येयापर्यंत जाऊ शकत नाही. कधीही जाऊ शकत नाही. का? तिथपर्यंत जाण्याकरता एनर्जी शिल्लक राहत नाही. जसं की सूर्याची किरण एकाग्र नाही झाले तर न कापूस जाळू शकत, न कागद जाळू शकत. आणि जर एक बिंग धरलं तर त्याच्या खालचे का विखुरलेली किरण एकत्र होतात. असं असते. 22 धागे सुट्टे घेऊन काय बांधायला गेलो तर कशालाही बांधता येत नाही. नाही एक वासरू सुद्धा बांधू शकत नाही आपण धाग्याने. आणि हीच 25 धागे पीळ घालून जर एकत्र रशी बनवलं तर हत्तीला सुद्धा बांधून घालता येतं. हे विक्षिप्त वृत्तीने व्यवहार होत नाही. कुठलीही परीक्षा आम्ही पास करू शकत नाही. कुठलेही व्यवसाय, उद्योग, शेती किंवा कुठल्याही कारिगिरीमध्ये भले कारिगर असतात, वृत्ती जर विक्षिप्त असेल तर त्याची, आता कुंभकार आहे, मडकं बनवू शकेल का? सुतार आहे, त्याची वस्तू बनतील का? जर एकाग्रता नसेल तर, विक्षिप्त असेल, वृत्ती चंचल असेल तर त्याची तासणी त्याचा पाय कापून टाकेल. कुंभाराची मडक्यांची काहीतरी होऊन जाईल. लोहारांचा जळून मरेल तो. एकाग्रता, त्याची वृत्ती जर विक्षिप्त असेल. या सगळ्या कार्यसिद्धीसाठी वृत्ती क्षिप्तही चालत नाही, विक्षिप्तही चालत नाही. विक्षिप्तता ही आमची एकूण 5 प्रकारची वृत्ती असतात. त्यात कामाची कुठलीहीच पाहायचं. बरीच मंडळी आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा बघा पूजा करत असतात. बघा समोर
परातीत किंवा देवाऱ्यावर देव असतो, समोर उभे असतात आणि मग हळद कुंकू सगळे, पाणी हळद कुंकू सगळे लावत असतात आणि एका हातात उदबत्ती असते, एका हातात घंटी असते आणि तोंडाने आरती म्हणत असतात, भजन म्हणत असतात आणि मन मात्र चौथ्या ठिकाणी कुठेतरी असते. एका हातात घंटी आहे, एका हातात उदबत्ती आहे किंवा धुपारत आहे आणि तोंडात भजन आरती चालू आहे. मन मात्र ना धुपारतीत आहे, ना उदबत्तीत आहे, ना घंटीत आहे, ना मंत्रात आहे. मन चौथ्याच ठिकाणी गेलेले असते, चौथ्याच ठिकाणी गेलेले असते. आणि साध्य काय होणार? मग आम्ही म्हणतो की आम्ही पूजा करतो, ध्यान करतो, जप करतो. काय काय करतो जप? तोंडाने जप एक चालू असते, मनात एक दुसरंच चालू असते. तोंडात एक वेगळं आणि मनात एक वेगळं. हे काय जप होणार आहे? नाही. हे सगळी जेव्हा मन, वाणी, बुद्धी किंवा शरीर, बुद्धी आणि मन एका गोष्टीवर एकत्र येत असतील तर त्या चित्ताला एकाग्र चित्त म्हणतात. खूप सुंदर असते ते. कुठल्याही कार्यसिद्धीसाठी गरज असते त्याची. ही विक्षिप्त आहे. पहिलं क्षिप्त होतं आणि आता पुढचा येणार एकाग्र. नाही, पुढचं येणार मूढ. एकाग्र नाही, मूढ. मूढ म्हणजे विचित्रच आहे ते. मूढ म्हणजे भ्रमित, भ्रमित चित्त आहे. भ्रमित माणूस काय कार्य साध्य करणार आहे? मूर्ख माणूस काय साध्य करणार? त्याची वृत्तीच मूर्ख आहे. 4 जण होते, कुठेतरी गावी जात होते. जात असताना नदी लागली. नदीला पूर आलेली होती. कड्याला बघितलं, पलीकडे जायला काय साधन आहे का? पलीकडे पार होऊन जायचं होतं. साधन आहे का बघितलं तर एक होडी होती, छोटी, हलकी होती, म्हणजे बांबूची बनवून त्याला ताडपत्री लावलेली होती, आत पाणी येऊ नये म्हणून. 4 माणसं आरामात पलीकडे जातील अशी होती. आणि त्याच्यात बसले आणि हळूहळू ओलवत ओलवत पलीकडे गेले. गेल्यानंतर त्यातलं, म्हणजे ती काय साधी नव्हती, चांगले विद्वान होते. गेल्यानंतर एक म्हणाला, अरे आपल्याला नदी पार करण्याकरता मदत केलेले महान उपकारी आहे आणि हे उपकार केलेले ह्याला आपण असा सोडून जाणं म्हणजे अपकार आहे. त्याची आठवण राहील कसं? आपल्यावर उपकार केले तर ह्याच्यावर सुद्धा आपण उपकार करायला पाहिजे. पण आपण इथे काय करू शकत नाही. आपल्या घरी गेल्यानंतर ह्याच्यावर काहीतरी करता येईल. मग काय करूया? घेऊन जाऊया म्हणाली याला. 4घांनी मिळून खांद्यावर घेतले ते. 5-25 किलोमीटर गाव पुढे खांद्यावरनं नेतो. वाटेतला प्रत्येक जण विचारत होता, अरे हे काय करताय? म्हणाले, आम्हाला नदी पार करण्याकरता महापूर आलेला होता नदीला, या होडीने आम्हाला खूप मदत केली, म्हणून आम्ही याच्यावर, आमच्यावर जे उपकार केले होडीने, याचा उपकाराची परतफेड करायचं आहे म्हणून गावी घेऊन चाललोय म्हणा. लोक म्हणाले, काय मूर्ख आहात रे, तुम्ही घेऊन चाललाय. जर हे तिथेच असतील तर दर दिवशी आणखीन 100 माणसांना अलीकडे पलीकडे जाणे येण्याकरता मदत केलं असतं. आणि हे दुसरं पापच करायला लागलाय तुम्ही. ती यातायातीचा जो साधन होता, आवागमनचा जो साधन होता, तो सुद्धा तुम्ही नष्ट केलात लोकांची. हे घेऊन जाताय म्हणजे काय? चोरीच म्हणायला पाहिजे तुमचं. मूर्खपणा आहे. तिथेच ठेवून यायला पाहिजे होतं म्हणाले, तरी मोठा उपकार झाला असता तुमचा. हे तरी जड वस्तू आहे, त्याच्यावर काय उपकार करणार? पण लोकांचा उपकार झाला असता तिथे ठेवला असता. त्याला मूढ म्हणतात, मूर्ख म्हणतात. दया माया कशावर करावं, कोणावर करावं ही सुद्धा त्याला कळत नाही. धैर्य कुठे दाखवावं, दया कोणावर करावं, प्रेम शांती कुठे पालन करायला पाहिजे, रागवायचं कोणावर, कोणाला काय द्यायला पाहिजे, कोणाकडून काय घ्यायला पाहिजे, यथा योग्य मती नसणारे यांना मूढ वृत्तीची माणसं म्हणतात. यांना काय करावं कळत नाही. अशी लोक या समाजात खूप आहेत आपल्या देशात. आणि ती माणसं स्पेशल असतात असं नाही आहे. कधी कधी चांगली माणसंच अशी वागतात. त्यांची ती वृत्ती त्यावेळी वर येते, मूढ वृत्ती. असं क्षिप्त, विक्षिप्त आणि मूढ वृत्ती, या वृत्तीने
कोणतंही महान कार्य महत्कार्य साध्य करू शकत नाही. याकरता लागते पुढची 2 वृत्ती फार महत्त्वाची, एकाग्र आणि निरुद्ध वृत्ती. त्यांनाच आपल्या जीवनात आपण ध्येय साध्य करण्याकरता वापरू शकतो, त्यांचा वापर करू शकतो. म्हणून आपण भगवंता ठिकाणी प्रार्थना करू की हे जे 3 वृत्ती पाहिलो आपण, या 3 वृत्तीतनं आम्हाला बाहेर पडायचं, परिवर्तित करायचं आहे, निरुद्ध करायचं आहे ना, चांगल्या ठिकाणी न्यायचं आहे. आमची अस्वस्थता संपवायचं आहे, चंचलता संपवायचं आहे, मूढता संपवायचं आहे. संपवता येतं, साधनेला काही असाध्य नाही आहे. म्हणून त्याने सांगितलं ना काय करायला पाहिजे. हे कठीण वाटते. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास वैराग्याभ्यानाम, अभ्यास आणि वैराग्याने हे साध्य आहे असं म्हटलेले. म्हणून आपण त्या अभ्यास आणि वैराग्याने जरूर कसं करायचं ते पुढे सांगणार आहे, तो आपण पाहूया. आणि आज इथेच थांबूया. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय. अरे बापरा, 7-8 मिनिट झाली. हे चिदानंद देवा तुझा विसर करावा, माझे सर्व जोडी तनवे मुक्ती संपदा सत्य संग देवा कामणी सर्ववासी तुझे घालावे मंगलम जय जय मंगलम जय जय मंगलम जय जय मंगलम जय जय मंगलम ज्ञान कैवल्य योग. मंगलम जय जय मंगलम जय जय मंगलम जय जय मंगलम जय जय मंगलम महिमा गुरुवर मंगलम महिमा गुरुवर मंगलम महिमा. सोहावा सतत नको कधी वाटत, सोहावा सतत नको कधी वाटत, तो आनंद पटवे गुरुवर, तो आनंद पटवे गुरुवर, तो आनंद पटवे. मंगलम जय जय मंगलम जय जय मंगलम जय जय मंगलम जय जय मंगलम महिमा गुरुवर मंगलम महिमा गुरुवर मंगलम महिमा. सिद्धगिरीवास श्री काडसिद्धेश्वर, सिद्धगिरीवास श्री काडसिद्धेश्वर, बद्ध जियो तारेश गुरुवर
सिद्धरामेश्वराय नमः। भक्त कार्य कल्पद्रुम सार्वभौम श्रीमद राजाधिराज योगी महाराज त्रिभुवनानंद अद्वैत अभेद निरंजन निर्गुण निरालंब परिपूर्ण सदोदित सकलमत पोषणाचार्य श्री सद्गुरु सिद्धरामेश्वर महाराज पात्री राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गुरुलिंगमाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर जाई शयनी आता जाई शयनी आता
सद्गुरु सारी खास्ता पाठी राखा सद्गुरु सारी खास्ता पाठी राखा इतरांचा लेखा गुण करी इतरांचा लेखा गुण करी राजयाची कांता काय भीक मागे राजयाची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे मनाची या जोगे सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय उडे त्याला सांगितोजी काय उडे त्याला सांगितोजी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरिलो सद्गुरूपे आता उतरिलो सद्गुरूपे सद्गुरु सारी कास्ता पाठी राखा सद्गुरु सारी कास्ता पाठी राखा इतरांचा लेखा गुण करी इतरांचा लेखा गुण करी सद्गुरु सारी कास्ता पाठी राखा सद्गुरु सारी कास्ता पाठी राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः जाई देऊनी बीज मंत्र मजला संसारिया तारे मोक्षाची मज जाण वाट भरवी दावोनिया सोडिले जन्माची सगळे मुळे खणुनिया दुरावरी ती पहा ऐसा सद्गुरु राज मी नमितसे आता असो लोभहा माझ्या सद्गुरुचा अगाध महिमा कैसा शके देन मी वर्णाया श्रुतिशेष जेथ थकरे तेथे मती मंदमी पाहुनी निरपेक्ष प्रेम हितुके लोटे सदा रही ओवाळी तयावरी आमुच्या प्राणासी टाकू आम्ही जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः श्री